ज्याची भीती होती तेच झालं शेवटी. विष्णू युवराज जत्रत हरवले. आम्ही हुडकून बेजार, नेटवर्क नसल्यामुळे फोन पण लागना. भावना ह्या दोघायला आम्ही तब्बल अर्धा तास झालं हुडकून बेजार व्हायला. भक्तरात तिकडे फोन लावून हे इकडे जाती बॅट आणाय गेले. विठ्ठल हाय कट्टर रोहित शर्माचा फॅन. त्यानं बॅट आणली त्याच्या तोंडा हास्यच मायनं झाले आणि आम्ही इकडे बेजार होतात हुडकून. सरपंच बघा कशा पायऱ्या चढतात ढोलके टाकीत. हे दोघंही सापडले या खुशीत. म्हणलं चला तुम्हाला बदाम शेक पाजू घालतो. मग आणलं इकडे ह्याला बदाम शेक पाजीला. इकडे बघतोय तर काय एवढीशी मुलगी इथं कर्तब करू लागली. तर भावानं ह्या बाळासाठी एक लाईक होऊन जाऊ द्या. मग पब्लिकला कळालं मी ब्लॉग बनवतो तर एवढे फोटो काढण्यासाठी मरमर करू लागले बा. मग सांजापार झालती. आता वाजले होते 7. चला म्हणलं मग मेरे साथ. मग इकडे आला तर राजपाळण्याकडे भक्तरात पोच देऊन थांबला होता फोटो काढण्यासाठी. मग आपले मित्र म्हणले आपल्याला मोठ्या राजपाळण्यात बसायचे. चला म्हणलं. मग या राजपाळण्याचं तिकीट होतं 80 रुपये. मग फाडलं तिकीट. मग काय हरिओमन मी वरी बसला राजपाळण्यात आणि आम्हाला माणसानं वरी नेऊन अडकिले 2 मिनिटं. ते काय खाली उतरीनं ऑपरेटर तर तुम्ही बघा कशी दिसते आपली जत्रा इकडे माळेगावची. पहिले 3-4 राऊंड काहीच वाटलं नाही. नंतर त्या ऑपरेटरनं वाढली राजपाळण्याची स्पीड. नंतर वेगळंच व्हायला लागलं ना पोटामध्ये. अरे ओम तो म्हणला पुन्हा चुकून बी राजकारण्यात बसायचं नाही. तुम्ही राजपाळण्यात बसला असतात तर कमेंटमध्ये सांगा. शेवटी मग भावना डायरेक्ट डोळे झाकून घेतले. खरं तर याला म्हणतात स्वतःच पैसे देऊन स्वतःच जिरून